वरोरा येथील आनंदवन चौक ते आनंद निकेतन कॉलेज पर्यंतच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली। वरोरा भूमिलेख नकाशानुसार 30 मीटर हद्दीतील सर्व व्यावसायिक अतिक्रमणे बुधवारी दुपारी पूर्णपणे हटवण्यात आली। यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता। ही कारवाई नॅशनल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट उपविभागीय अभियंता वरिष्ठ अभियंता ताजने आणि कंत्राटदार कोळेश्वर यांच्या नेतृत्वात करण्यात आली। गेल्या काही वर्षांपासून या भागात व्यावसायिकांनी अतिक्रमित जागेवर दुकाने उघडली होती। यामुळे आनंदवन आठवडी बाजार व दिव्यांग महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता। या परिसरात मासे मटणाच्या दुकानांच्या दुर्गंधीने प्रवासी व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता। तसेच दुकानासमोर वाहने उभी केल्याने कधीकधी वादाची परिस्थिती निर्माण होत होती। त्यामुळे या सर्व अतिक्रमण धारकांना या संबंधात काही दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती। अतिक्रमण काढल्याने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आनंदवन मार्ग सुगम होणार आहे। यावेळी येथील व्यावसायिकांनी शासनाकडे पर्यायी जागेची हॉकर्स झोनची मागणी केली आहे। सामान्य नागरिकांनी अतिक्रमणे हटवल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे। तसेच कॉन्व्हेंट रोड आणि चिनोरा गावाकडील रस्त्यांवरील अतिक्रमणे देखील लवकर काढावीत अशी जनतेची इच्छा आहे। वरोरा पोलिसांच्या बंदोबस्तात नॅशनल हायवे अथॉरिटीने SRK कंपनी मार्फत ही कारवाई राबवली। हॅलो, देवेंद्र यादव बघे 20 वर्षापासून आनंदवन चौकामध्ये दुकान ठेवून वास्तव्य करत आहोत आणि माझ्या सहकारी जे 100-200 दुकानं आहे ह्याच लाईनी 20-25 वर्षापासून आहे बा। तरी पण याच्यामध्ये नॅशनल हायवे सरकारने 5 वेळा अतिक्रमण काढून आम्हाला त्यांनी हर प्रकारचं दारिद्र्य रेषेखाली आणण्याचा प्रयत्न केला का। तर माझा बी एक असं म्हणणं आहे का बा, आमच्या जे नॅशनल हायवेच्या पलीकडे एक आठवडी बाजार भरते बा, ती जागा खालीच आहे आणि रिकामीच जागा आहे ठेवाली। त्याच्यामध्ये मी असा ठीक राहा म्हणजे तुम्हाला वापर करता आहे, म्हणजे त्याच ठिकाणी आम्हाला 2-3 दिवस द्यावं बा अशी आमची आग्रहाची विनंती आहे। शासन तर आपल्या नियमांवर आम्हाला राबवत आहे, याच्याविषयी आमचं काही म्हणणं नाही बा। आमचा जो पोटापाण्याचा प्रश्न आहे बा, याच्यासाठी थोडी वीज देऊन बा ते जागा आम्हाला काहीतरी करून द्यावं बा। कारण शासनाने आम्हाला मीटर दिले आहे, पाण्याची व्यवस्था दिली आहे, किंवा फॅसिलिटी त्यांना दिली आहे, किंवा फॅसिलिटी आम्हाला पण दिलेल्या आहे बा। आज ह्याच जागेवर आम्ही राहण्याचे मोठे झालो, आमचे कुटुंब चालत आहे, तर आम्ही एवढे बेरोजगार लोक जावं कुठं बा। शासनाने जसं आपल्या रोडची सुविधा दिलेली आहे तशी आम्हाला बा उदरनिर्वाहासाठी काही ना काही सुविधा पर्याप्त मार्ग करून द्यावं बा, हीच आम्हाला शासनाची विनंती आहे। या ठिकाणी आपलं दुकान होतं आणि आता अतिक्रमण आहे, हटवत आहे, काय भूमिका आहे तुमची आणि काय? या जागेवर आमचे सरासरी 24 ते 25 वर्षापासून दुकान आहे आणि आतापर्यंत 4 वेळ अतिक्रमण केलेलं आहे आणि या दुकानावर आमचा उदरनिर्वाह आहे आणि गव्हर्नमेंटनं आम्हाला फक्त 3 दिवसाची मुदत देऊन म्हणजे आमचे अतिक्रमण हटवण्यात आले। त्याच्यामुळे त्या 3 दिवसाच्या नंतर आम्हाला साधी 1 तासाची सुद्धा मुदत नाही दिलेली आहे। आमचं गव्हर्नमेंटला एकच म्हणणं आहे की आम्हाला या दुकानासाठी व्यवस्थित जागा उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून आम्हाला कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल आम्हाला।